की मी फ्लाईटने गेलो औरंगाबादला. मी फ्लाईटने गेलो, मी हॉटेलमध्ये राहिलो. त्यांना काहीच सांगितलं नाही. मी सांगितलं तुमचं किती वाजता, इतके वाजता तितके वाजता पोहोचेन मी. तितके वाजता पोहोचलो, केलं वगैरे, आलो. ते जे संयोजक होते आयुष्यात एकदाच पहिल्यांदा आणि शेवटी संयोजक, ते जे सर होते, म्हणजे ते इतके आग्रही होते की नाही 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 तुम्ही हे गाडी, आणि त्यांनी माझी गाडी असं टाकलं काहीतरी. तर मी निघालो. म्हटलं कारण गर्दी एवढी होती आणि त्यात ना म्हणजे विरोधी प्रदर्शनांचा पण एक हे होता. त्याने मला काही फरक नव्हता पडत, पण त्यांना फरक पडत होता कारण त्यांच्याकडे गमावण्यासारख्या काचा होत्या म्हणजे शाळेत होत्या वास्तूच्या, आणि बरेच लोक पण होते त्यांचे. तर मी जाईन तर बरं असतं, त्यांच्या चेहऱ्यावर चक्क वाचता येत होतं लवकर, म्हणजे सगळ्या समाजातला एकोपा परत टिकेल वगैरे, तर जो कृत्रिम आहे. तर तो मी निघालो तर त्यांनी ते मला काय ती 10,000 रुपये दिलेले वगैरे. तर ते मी बघितले. मी त्यांना फोन केला आणि म्हटलं बघा हे मला आवडत नाही आणि मी घेत नाही, तुम्ही असं नका करू वगैरे. नाही नाही सर हे नाही, हे आम्ही तुमचा अपमान नाही, हा सन्मान केला वगैरे. सगळं ठीक आहे, झालं. 3 दिवस गेले. 3 दिवसांनी त्या गृहस्थांचा मला फोन आला. सर म्हटले तुमच्या गाडीच्या आरशी बुकचा मला फोटो पाहिजे. म्हटलं का? ते ऑडिटला लागतो ना मला, कारण मी गाडीने गेलोच नव्हतो. मी म्हटलं मी जी गाडी घेऊन आलेलो ती भाड्याची होती, त्याचा आरसी बुक कुठून आणू मी? नाही सर ते तुमच्या कुठच्याही गाडीचा पाठवला तरी चालेल. चला मी म्हटलं हो मी ही काय पहिलं व्याख्यान देत नाहीये, हे असं ऑडिट कसं होतं? नाही नाही असं नाही, प्लीज सर आपले पर्सनल काहीच प्रॉब्लेम नाहीयेत. पण ते म्हटलं तर मग त्यांना माझ्या गाडीचा आरसी बुक शिवाय जाण्या येण्याचं मी माझं बिझनेस क्लास विमानाचं तिकीट काढलेलं ते सगळं पाठवून दिलं फोटो. तेव्हा त्यांना धक्का बसला असावा. त्यानंतर त्यांनी एक मोठं मला पत्र लिहिलं. त्या माणसाची काही चुकी नव्हती, अर्थातच ही व्यवस्थापनाने घ्यायच्या काळज्या असतात. त्याने मला सर आमची मैत्री, आपली मैत्री अमर आहे आणि चिरकाल टिकणारी आहे, चिरंतन आहे वगैरे असं काय काय खूप लिहिलं. मी धन्यवाद तुम्ही खरेच चांगले आहात वगैरे असं लिहिलं आणि संपवून टाकला. पण लक्षात घ्या की अशा प्रकारच्या समाजामध्ये अशा चिवटपणे एवढी व्याख्यानं देणारे हरिभाऊ आणि एवढी ग्रंथसंपदा निर्माण करणार, म्हणजे परवा मी ते त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानाला येणार आहे असं लिहिल्यावर मला मेसेजेस असे आले की परुळेकर ते हरिभाऊंचं ते पुस्तक, तर एकाने असं लिहिलं महात्मा फुलेंच्या सत्यशोधनासंबंधी त्यांनी केलेलं संशोधनपर पुस्तक प्रकाशित झालेलं नाहीये, ते जरा आम्हाला हवंय असं सांगितलं. हे मी जाहीर करतो की महात्मा फुलेंची बदनामी एक सत्यशोधने पुस्तक आता मार्केटमध्ये आहे आणि ते अमेझिंग पुस्तक आहे. आणि ते इतकं सुंदर पुस्तक आहे की या पुस्तकामध्ये गंगा जमनी तहजीब दिसते. आणि जे पुढचा माझा विषय आहे राजकारण, आपलं धर्मकारण, जातकारण आणि भारताचं भवितव्य, ते याच्यात आहे. कारण यामध्ये हरिभाऊंना पाठिंबा देणारे फडके आहेत आणि विरोध करणारे गांगल आहेत आणि लढणारे एकटे हरिभाऊ आहेत मध्ये. आणि ज्यांच्यासाठी ते लढतात ते हयात नाही आहेत, पण आपल्याला आपल्या कार्यामुळे आपल्यावर आपल्या आयुष्याची रेष उमटवणारे महात्मा ज्योतिराव फुले आहेत. त्यामुळे हे पुस्तक आवर्जून वाचावं, अगदी वाचावंच असं आहे. पेशवाईबद्दल याच्यात भरपूर लिहिलं गेलेलं आहे आणि पेशवाईबद्दल खरं काय आणि खोटं काय हे सुद्धा त्याच्यात खूप आलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक एक उत्कंठावर्धक आणि सुंदर पुस्तक आहे. त्यामुळे प्लीज हे वाचा, विकत घेऊन वाचा, एवढंच मी विनंती करतो. बाहेर अवेलेबल आहे, बाहेर उपलब्ध आहे. तर ही एक गोष्ट झाली. आणि मुख्य असं की पुस्तकाचा प्रचार केला पाहिजे कायम माणसांनी, आणि आपल्या नाही दुसऱ्यांच्या पुस्तकाचा प्रचार केला पाहिजे. आपल्या आपण अशी पुस्तकं लिहिली पाहिजे की आपल्या पुस्तकांचा दुसऱ्यांनी प्रसार केला पाहिजे. त्यामुळे एवढी चांगली पुस्तकं लिहिणं आणि वाचण्याची परंपरा ज्या समाजात टिकेल त्यात थोडी वाढ होईल शहाण्या माणसांची, अशी आशा आहे. तर आता विषयाकडे येतो. तर बराच वेळ घेतला ना मी. तर हा म्हणजे एवढं तर हरिभाऊ याच्यापेक्षा खूप जास्त डिझर्व करतात. तर खरं तर मॅडमना आणि प्रणितीला मी भेटलो नव्हतो, त्यानंतर फक्त एक फोन केला. याचं कारण भेटून बोलायचं काय हा खरा प्रश्न होता माझ्यासमोरचा. मी या बाबतीत फार संकोची माणूस आहे आणि फार थोड्या वेळेला मला जेन्युइन त्रास होतो की कारण हे माणसाचा जन्म आणि मृत्यू अटळ आहे, पण तो असा अचानक होऊ नये. म्हणजे R.R. पाटील आबा जेव्हा गेले तेव्हा मला खूप त्रास झाला होता. त्यांचे चांगले वाईट गुण राजकारण वगैरे बाजूला ठेवू आपण, पण ते गोड माणूस होते.
मला स्वतःला खूप आवडायचे आणि जोपर्यंत ते हयात होते आणि मुंबईत आम्ही दोघे असू शनिवारी, तर आज म्हणजे आज शनिवार आहे, तर आम्ही शनिवारचे जेवायला भेटत असू. तर ते गेले तेव्हा मी दिल्लीत होतो. त्याला अगोदर मी बघून आलेलो आणि माझ्या लक्षात आलं की काय हे काय बरोबर होत नाही, म्हणजे आता काही खरं नाही. तर पण मी हरिभाऊना असं बघण्याचा पण मला संधी नाही मिळाली आणि त्याच्या अगोदर वेळ आली आणि मग सगळं म्हणजे संपलेलं. म्हणजे तर नंतर मी यांना आणि काय सांगू त्या मुलीला की काय, म्हणजे मी मी तिला फोन केला फक्त आणि तिच्याशी थोडासा बोललो. आज 2 वर्ष झाल्यानंतर मला खऱ्या अर्थानं त्यांना एक श्रद्धांजली वाहण्याची किंवा त्यांचं आठवण करण्याची संधी मिळाली. आणि मला असं वाटतं की आजचा जो प्रसंग आहे, आजचा जो दिवस आहे, मुख्य म्हणजे तो 9 ऑगस्ट, तर तो भारताच्या इतिहासातला पण महत्वाचाच दिवस आहे. तर या दिवशी एका स्वातंत्र्यासाठी तळमळणाऱ्या माणसाच्या स्मृतिदिनाला मी पुण्यामध्ये आहे. हे ज्यांनी योजलं, ज्यांनी एकमताने ठरवलं, ते कोठाडिया आणि नरके मॅडम आणि मृणाल आणि सर्वांनाच मी धन्यवाद देतो की माझी एवढी लायकी आहे असं तुम्ही समजला, हे सुद्धा खूप झालं हो. कारण आता अशी परिस्थिती आहे की क्षणाक्षणाला आपण बरोबर आहोत का चूक आहोत असा प्रश्न पडतो. उदाहरणार्थ, जेव्हा विषय विचारण्यात आला मला, तेव्हा मूळ विषय जो मी सांगितला तो मी असा बोललो होतो की बहुजनवाद विरुद्ध गोडसेवाद हा विषय हवा. परंतु थोर माणसांच्या पंक्तीत बसतायत की काय गोडसे, अशी भीती प्रशासनाला वाटल्यामुळे पुढचं सगळं महाभारत घडलं. मग काय, मग अगदीच मग मी म्हटलं मग तर आता निवडणूक आयोगाचे जे वोट चोरीचं प्रकरण आलेलं आहे त्याच्यात वडिलांचं नाव IGFOT असं पण आहे, तर तोच विषय देऊन टाका म्हटलं. तर फरक काय पडतो, शेवटी मीच बोलणार आहे आणि मला हवं तेच बोलणार आहे, नंतर काय करायचं ते पोलिसांनी करायचंय. त्यामुळे म्हटलं विषयाला काय महत्व आहे. आम्ही कोड लँग्वेज मध्ये गोडसेना दुसरंच नाव ठेवून पुढच्या वेळी करणार आहोत. तर असं आहे की स्वातंत्र्याच्या 1000 वाटा आहेत, पारतंत्र्याची फक्त एकच आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एखाद्याला तुम्ही जबरदस्तीने पारतंत्र्यात ढकलू शकता, एखाद्याला जबरदस्तीने स्वतंत्र नाही करू शकत. आज भारतातले लोक स्वातंत्र्यात असून पारतंत्र्यात खितपत पडले, त्याचं कारण त्यांनाच स्वतंत्र व्हायचं नाही हे आहे. स्वातंत्र्य कोणी देऊ नाही शकत तुम्हाला. स्वातंत्र्य ही घ्यायची गोष्ट आहे, हिसकावून घ्यायची गोष्ट आहे. पारतंत्र्य लादलेलं आहे तुमच्यावर, हे मी मान्य करतो. पण तुम्हाला मी जबरदस्तीने म्हणेन की राजू परोळेकर आता तुम्हाला सर्वांना स्वतंत्र करता, इथून जा बिंदास, काय टेन्शन घेऊ नका, तर तुम्ही मला नाही वाटत कोथरूड पर्यंत पोहोचाल म्हणून तेवढ्याच भावनेने म्हणजे तीव्र. तर ती आकांक्षा आहे, ती प्रेरणा आहे, ती मूलभूत तत्व आहे. आणि ते असण्याकरता तुमच्याकडे ज्ञान, विज्ञान, आधुनिकता, बुद्धी आणि साहस या सगळ्या गोष्टी लागतात. आणि या सगळ्या गोष्टी असण्याकरता जे आपल्या संविधानामध्ये आहे सायंटिफिक टेम्परामेंट, तुम्हाला धर्मकारण आणि जातकारण हे सार्वजनिक आयुष्यात टाळावं लागतं. कारण ही मूलतःच विज्ञान ज्ञानविरोधी गोष्टी आहेत. मग धर्म कुठचाही असो, तुम्ही घरामध्ये पाळा ना, कोणी थांबवलेलं नाहीये तुम्हाला घरामध्ये धर्म पाळायला. माझे वडील कर्मठ धार्मिक व्यक्ती होते, आत्ता गेले ते 24 साली 12 सप्टेंबरला. ते एकीकडे कर्मठ धार्मिक गोष्टी करत असत. माझी आई जवळपास तिने दीक्षितांनी सांगितल्यापेक्षा जास्त उपास केले असतील, तरीही तिचा पॅटर्न परुळेकर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झालाच नाही. तर इतके उपास तिने केले, कारण तिने उपास आरोग्यासाठी न करता धर्मासाठी केले. तो ब्राह्मण धर्म होता. आपण ज्याला हिंदू धर्म असं म्हणतो तो हिंदू धर्म असं नाहीये काही. आणि सनातन एस धम्म सनातन म्हणजे तो बुद्ध धर्माला सनातन धर्म हे नाव आहे. त्यामुळे सनातन हे बुद्ध धर्माचं दुसरं नाव आहे आणि भगवा हे बुद्धांचं दुसरं नाव आहे.
भगवान असं म्हणतो, बुद्धांना भगवान म्हणतो. भगवा असं भारत हिंदू संस्कृती असं काही नाही. हिंदू हा पर्शियन शब्द आहे, त्यामुळे तो भौगोलिक हिंदवी असा वापरला जातो. हिंदू असं काही नाहीये. फक्त एकच पुरावा आहे वेदांमध्ये, जे वेद ब्राह्मणांसाठी आहेत त्याच्यामध्ये एकच पुरावा आहे. यजुर्वेदामध्ये ब्राह्मण धर्माचा थेट उल्लेख आहे आणि बाकी जाती आहे. त्यामुळे धर्म आणि जाती एकत्र असलेला एक संच, ज्याला आपण ढोबळमानाने हिंदू म्हणतो, कारण तो या भौगोलिक सीमेमध्ये राहतो, जो काही टक्क्यामध्ये आहे तो, ज्यामध्ये दलित येतात, ओबीसी येतात, मराठे येतात, शूद्र येतात, अतिशूद्र येतात आणि ब्राह्मण येतात, कायस्थ येतात, सगळेच येतात. तर मूळ मुद्दा हा आहे की यांचा असा एक संपूर्ण गट विरुद्ध जग, म्हणजे जगातले सगळे धर्म, मग तो ख्रिश्चॅनिटी असो, मग तो इस्लाम असो, म्हणजे अब्राह्मनिक रिलिजन, यांच्याशी असा काहीतरी संघर्ष आहे आणि त्यामुळे भारताला वैभव प्राप्त होत नाहीये, असं जे काल्पनिक गोष्ट आपल्या डोक्यामध्ये बसवण्यात आलेली आहे, ती बायपासच्या ऐवजी अर्जुनारिष्ट पिऊन तुम्ही बरे व्हाल हृदयविकारातनं, हे इतकीच भ्रामक आहे. म्हणजे माझा अर्जुनारिष्टावर काहीही राग नाही, ते तुम्ही स्वतंत्रपणे पिऊ शकता. म्हणजे मला जेव्हा प्रोटीन बार दिले माझ्या डॉक्टरनी आणि सांगितलं तुमचं वजन कमी करण्याकरता हे खात जा, तर जेवायच्या अगोदर की जेवल्यानंतर असा प्रश्न मी विचारला, तर ती म्हणाली जेवण्याऐवजी. जे मी खाऊ शकलेलो नाही आजपर्यंत, कारण जेवण्याऐवजी प्रोटीन बार कोण खायलो. त्यामुळे या प्रकारचं जे विचार आहे आपला, तो विचार हा रिग्रेसिव्ह, म्हणजे आपल्या आज जो संघर्ष आहे भारतात, तो पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा एक सरळपणे आहे. म्हणजे जात आणि धर्म यांच्यावर आधारलेला एक समाज निर्माण करावा असं सर्व धर्मातल्या लोकांना वाटतं आणि सर्वकालिक असं सत्य आहे की वाटलेलं आहे. पण ते निर्माण करण्यात यशस्वी कोणी झालंय का? तर मग इस्लामची एवढी राष्ट्र का झाली असती, आणि मग ख्रिश्चॅनिटीची एवढी राष्ट्र का झाली असती, आणि मग एकाच अब्राह्मनिक रिलिजनचे 3 भाग असलेले ज्यू आणि यहुदी म्हणजे, आणि मग त्याच्यानंतरचे ख्रिश्चन आणि मग ते इस्लाम, यांच्यामध्ये एवढा संघर्ष का पेटला असता. आणि मग हिंदू दलित म्हणून जो आपण म्हणतो, त्यांना घोड्यावरनं वरात काढायला ब्राह्मणांना किंवा ठाकूरांना राग का आला असता. आणि मी गोव्यामध्ये आत्ता गेलेलो तेव्हा भाषण करताना एक म्हटलं, त्याच्यावरनं मला राग आल्यामुळे काही कागद आलेले आहेत, ते मला उत्तर दिलं भाग आहे आता त्याचा. पण तर त्या म्हणजे हे चालू आहे, हे ऑक्युपेशनल हॅझार्ड, म्हणजे आता मी संयोजक आणि आयोजक वगैरे हेच्या पलीकडे भाषणांचे दुष्परिणाम यावर एक भाषण करणार आहे. भाषणांचे दुष्परिणाम आणि अनावश्यक खर्च नावाचं पुस्तक लिहिण्याचं माझ्या मनात आहे. तर खरं सांगायचं तर वेळ मिळाला भाषणांमधून तरच मी हे करू शकीन. त्यामुळे मला भाषणाला कमीत कमी बोलवत जा, म्हणजे पुस्तकं वाचायला मिळतील. तर मूळ मुद्दा असा की तर ते मी तिथे एक असा मुद्दा बोललो की